आणि त्यांना काही मराठीचं एक्सपर्ट बनण्याकरता कोणी सांगितलेलं नाही। बोलचालापुरतं मराठी शिकवण्याकरता त्यांना सांगितलेलं आहे। तीही संधी दिलेली आहे आणि पुन्हा दुसरी संधी दिलेली आहे, तिसरी संधी दिली आहे। आताही कोणाचाही लायसन्स रद्द केलेला नाही, संधीच दिलेली आहे। मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही, पण एवढं मात्र सांगतो आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही। आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला अजून संधी पाहिजे, आम्हाला अजून वेळ पाहिजे, तर त्यांना वेळही वाढवून द्यायला सरकार तयार आहे। सरकारचा कुठलाही त्याच्यामध्ये असा विषय नाही की कोणावर अन्याय करायचा आहे। जुजबी बोलता आलं पाहिजे एवढाच आग्रह या ठिकाणी केला। देखिए, पहली बात तो यह है कि यहाँ पर जो हमारे भाई लोग, हिंदी भाषी भाई लोग जो यहाँ पर टैक्सी या ऑटो चलाते हैं, उनको मराठी का एक्सपर्ट बनाने का कोई कारण नहीं है। उनको उनके काम जितनी मराठी आनी चाहिए, काम चलाओ मराठी आनी चाहिए, इस प्रकार का ही आग्रह किया गया है। और उसमें कोई भी इस प्रकार की सख्ती नहीं है, उनको सिखाने का प्रयास चल रहा है। अभी भी 2 बार लोगों ने समय बढ़ाकर मांगा, वो समय बढ़ाकर दिया गया है। अभी भी तीसरी बार भी समय बढ़ाकर दिया है और आगे भी अगर ये मांग आएगी कि हम सीखना चाहते हैं, हमको समय बढ़ाकर दिया जाए, तो समय बढ़ाकर दिया जाएगा। हमारी भारतीय जनता पार्टी की सरकार और हमारी बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी की महायुति सरकार भाषा के आधार पर किसी के साथ अन्याय नहीं होने देगी। भाषा के आधार पर किसी पर अन्याय नहीं होगा। ये सारे लोग, और इनमें से तो कई लोग 3 से यहाँ रहते हैं, ये हमारे लोग हैं, हमारी संस्कृति के साथ घुल मिल गए हैं। इसलिए यह प्रयास है कि इनमें से जिनको भाषा काम चलाओ भी नहीं आती, उनको सिखाने का प्रयास चल रहा है। कोई किसी के ऊपर अन्याय न हुआ है, न हमारी सरकार होने देंगी। काल हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांशी माझी भेट झाली। त्यावेळी पानिपतला कालाम या ठिकाणी जे आपल्याला पानिपत युद्ध स्मारक करायचं आहे, मराठ्यांच्या शौर्याचा जो एक प्रचंड मोठा ऐतिहासिक अशा प्रकारचा जो क्षण आहे, त्या संदर्भात एक अतिशय चांगलं स्मारक व्हावं ही आपली अपेक्षा होती। त्या निमित्ताने काही जागा पण आपण घेतली, एक कमिटी पण आपण केली। काल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्हालाही त्या ठिकाणी असं स्मारक करायचं आहे, त्यामुळे दोन्ही राज्याची जॉईंट कमिटी तयार करून आणि तुम्ही महाराष्ट्र जो इनपुट देईल त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी हे स्मारक तयार करू। त्यामुळे आता दोन्ही राज्य मिळून एक आपलं शौर्य स्मारक हे पानिपतला आम्ही तयार करणार आहोत। सुट्या तेलाच्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला। मंत्र्यांचं मत अगदी स्पष्ट होतं की जी काही एफडीएच्या माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे ती योग्य आहे। कारवाई अशा पद्धतीने होत राहिली पाहिजे। मात्र जे काही आमचे तेलाचे व्यापारी आहेत, यात जे पारंपरिक तेलाचा व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि गरीबात गरीब लोक जे आहेत, जे अतिशय थोडं म्हणजे जे अर्धा किलो, 1 किलो किंवा अर्धा लिटर, 1 लिटर असं तेल न घेता जे सुटं तेल घेतात, त्यांच्यावर अन्याय होऊ नये या दृष्टीने मार्ग काढला पाहिजे। या संदर्भात आम्ही एफडीला सांगणार आहोत की एकीकडे क्वालिटी मेंटेन करणंही गरजेचं आहे, दुसरीकडे पारंपरिक व्यवसाय सांभाळणंही गरजेचं आहे। आणि म्हणून यातला मधला मार्ग काढून काही एसओपीज तयार करून कुठल्याही पद्धतीने तेलामध्ये मिलावट होणार नाही, तेलामध्ये भेसळ होणार नाही, या पद्धतीच्या एसओपीज तयार कराव्यात अशा पद्धतीने एफडीएला सांगण्यात येईल। यातनं आम्ही असा मार्ग काढू की कुठेही भेसळ करता येणार नाही
आणि पारंपरिक व्यवसाय हा बंद करावा लागणार नाही. विडी कामगारांसंदर्भात देखील प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. जे कामगार आहेत त्यांचा जो पगार आहे, पैसा आहे तो वाढवला, मात्र जे कारखानदार आहेत सोलापुरातले त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आता तेलंगणामध्ये जातो. एक प्रश्न जो आहे तो याबद्दल निर्माण होतो ही अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारच्या धमक्या द्यायची सवय झाली आहे. आम्ही या राज्यात जाऊ, आम्ही त्या राज्यात जाऊ, आणि त्यात मुख्य लोक कोणीही असं सांगत नाहीत. मुख्य लोक जे आहेत ते सगळे महाराष्ट्रात खुश आहेत. कोणीतरी नेता उठतं आणि मी या राज्यात चाललो, त्या राज्यात चाललो असं सांगतं. महाराष्ट्रापेक्षा उत्तम राज्य नाही. सगळ्यांशी आम्ही चर्चा करतो, सगळे मार्ग काढतो, सर्वांना सवलती देतो. त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्याही तक्रारी असतील आमच्यापर्यंत आल्या तर आम्ही त्याच्यावर मार्ग काढू. चला.